नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे। पहिल्यांदा तर आजचा वार सांगते। आजचा वार आहे रविवार आणि म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारी येईल। मी गेले होते माहेरी आईकडे आणि आई तिथे नव्हती, पुढे जाऊन तुम्हाला समजणारच आहे आणि खूप छान असणार आहे व्हिडिओ, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा। आता चला व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळची वेळ होती, मी म्हटलं सकाळी छानपैकी मस्तपैकी मिसळ करावी झणझणीत अशी। तर मिसळ बनवण्यासाठी मी इथे 1 चमचावर सफेद तीळ आणि 1 चमचावर खसखस छान असं बारीक गॅसवरती परतून घेतलं होतं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे। तुमच्याकडे म्हणजे मसाला तुमच्या ह्याच्यानुसार ठेवा तुम्ही, तुम्हाला जर जास्त मसाला बनवायचा असेल तर 2 कांदे घेतले तरी हरकत नाही। एक मसाला मला थोडासाच मसाला करायचा होता म्हणून मी 1च कांदा घेतलेला आहे। कांदा छान आपण मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत। त्याच्यानंतर मी अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं देखील छान परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी मसाला करून ठेवला होता। आता इथे मी मिसळ बनवण्यासाठी एक टोप मोठा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल टाकून घेतलं, जिरं मोहरीची फोडणी केली आणि त्याच्यानंतर छान असा थोडासा तोडून काय केलेलं आहे मी कढीपत्ता टाकणार आहे, जेणेकरून कढीपत्ताचा जो स्वाद आहे, जो फ्लेवर आपण म्हणतो की नाही, तो आपल्या कुठल्याही भाजीला किंवा आमटीला छान येतो। तर कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। वाटताना मी ह्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर टाकलेलं होतं। आलं लसूण कोथिंबीर, कांदा खोबरं आणि खसखस आणि तीळ हे टाकून छान वाटण करून घेतलेलं आहे। एकदम बारीक गंधासारखं आपण म्हणतो की नाही तशी पेस्ट करून घ्यायची। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बेसिक आपले जे घरातले मसाले असतात ते, म्हणजे हळद, धना जिरा पूड, लाल तिखट आणि त्याचबरोबर आपल्या साठवणीचा घरामध्ये जो मसाला असतो तो इथे आम्ही कोल्हापूरवरनं बनवून आणलेला होता गावावरनं, त्यावेळेस तो मसाला मी इथे 2 चमचे टाकून घेतलेला आहे। आता तिखटाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ठेवू शकता, कारण की आमच्या घरात जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे मी 2च चमचे टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मिसळचा मसाला। आता मिसळ मसाला नसेल तर तुम्ही काय करू शकता, जे खडे मसाले आपण जे असतात तेच थोडेसे अगोदर भाजून घ्या, परतून घ्या आणि ते वाटून टाकले तरी हरकत नाही। पण इथे मी मिसळ मसाला विकतचाच आणलेला होता तो टाकलेला आहे। व्यवस्थित परतून झाल्यावर आता मी इथे मटकी टाकून घेते। मटकीला मी काय केलेलं आहे, हळद आणि थोडंसं मीठ टाकून फक्त शिट्टी काढून कुकरला घेतलेली आहे। अजिबात ह्याच्यामध्ये मी कुठेही तेलाचा शिजवताना वापर केला नव्हता, काही नाही, फक्त मटकी, पाणी, हळद आणि मीठ थोडंसं। आणि आता इथे आपल्याला कट म्हणजे चांगला यावा मिसळीला, त्यासाठी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता व्यवस्थित असं आपली मटकी मिसळ म्हणजे छान अशी शिजती तोपर्यंत मी बाकीचे माझे कामं करून घेतली। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे छान परत एकदा उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जो मिसळ मसाला होता ना, किंवा तुमच्याकडे कुठलाही गरम मसाला होता असेल तर तुम्ही थोडासा 1 चमचा भरणं वरतून तो टाकायचा, जेणेकरून मिसळला किंवा कुठल्याही ग्रेव्हीला आपल्या छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे माझी मिसळ तिकडे एका साईडला शिजत होती आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं आज बाहेर, 2-3 कामं देखील होती बाहेर आणि मेन म्हणजे अक्षय आणि ताई वगैरे तिकडे कुर्ल्याला, माझं माहेर जे आहे ते कुर्ल्याचं आहे, मुंबईतलंच आहे, मग तिकडे ते चालले होते। तर म्हटलं मी पण येते। मस्तपैकी मी चितळेची भाकरवडी घरी आणलेली होती, तर आणि चहा आणि चितळेची भाकरवडी खाल्ली नाश्त्याला आणि आम्ही निघालो, आम्हाला जायचं होतं तिकडे। तर चितळेची भाकरवडी कोणी कोणी खाल्ली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहिल्यांदा तर सोनाराच्या दुकानात गेलो, कारण की अक्षयचं थोडं काम होतं तिकडे सोनाराच्या दुकानामध्ये, तर तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी गेलेलो आहे, त्याच्यात तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे, त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे समजेल। तर इथे पाहू शकता, इथे आहे आता अक्षय हा बसलेला आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि माझ्या बाजूला बसलेली माझी मोठी बहीण आहे। मी म्हणजे माहेरविषयी तर एखाद दिवशी तुम्हाला सांगणारच आहे। माझी मोठी ताई आणि मामी, अक्षय आणि ताईची 2 मुलं असे आम्ही गेलेलो होतो। आणि आत्ता जे तुम्हाला घर दिसलं, अगदी थोडक्यात झलक दाखवली, ते खूप म्हणजे म्हणतात ना आपल्या जवळचे म्हणण्यापेक्षा अगदी रक्ताच्या नात्यापलीकडचं ते नातं आहे आमचं, त्यांच्याकडे गेलो होतो, पण तिथे काही मी एवढं शूट केलं नाही।
आणि हे पाहू शकता, आता हे आहे ते म्हणजे माझं माहेरचं घर. आता माझं माहेरचं एवढं आमचं हायफाय मी म्हणणार नाही, आमचं घर आहे ते चाळीमधलंच आहे. आणि इथे गेल्यानंतर इतकं इमोशनल झालं व्हायला. आजूबाजूचे सगळे हे ज्या भाभी आहेत त्या म्हणजे खूप वर्षापासून तिथे राहतात, ते रेंटनेच आहे पण खूप वर्षापासून राहतात ते. आणि आईचं घर बघितल्यानंतर खूप दाटून आलं होतं म्हणतात ना, पण ते खूप मनातल्या मनात दाबलं. पुढे जाऊन शेवटी हुंदका निघालाच. आईच्या घरामध्ये आता सध्या ते आईचं जे घर आहे ते ताईने विकत घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खूप बरं वाटलं, ताईने घेतलं एक परी. त्याच्यामुळे आम्ही असं कधी गेलो तर आम्हाला देखील बरं वाटलं जाऊन तिथे. आणि इथे जे हे घर दिसतंय ते तुम्हाला सांगते, हे माझ्या आत्याचं घर आहे. आणि आत्याकडे मी म्हणजे मांडलेली ही आत्या आहे. आणि जो हुंदका मी तिथे दाबून ठेवला होता तो इकडे आत्याला बघून शेवटी बांध फुटलाच. म्हणतात ना आपण, आपल्या माहेरची लोक ज्यावेळेस आई गेल्यानंतर म्हणजे माहेरचं असं कोणीच नाही आहे. माहेरच्यांविषयी मी एका व्हिडिओ सांगणार आहे, आईविषयी एक स्पेशली व्हिडिओ मी बनवणार आहे. तो खास एका दिवशी तुमच्याबरोबर पब्लिश देखील होणार आहे. त्याच्यामुळे त्या व्हिडिओला देखील तुम्ही भरभरून प्रेम करा. आणि आई जाऊन आज 4 वर्ष झालं. खरं इतकं म्हणजे खूप म्हणजे 2-3 वर्षांनी तिकडे आईच्या घरी जाणं झालं होतं. वाईट खूप वाटत होतं पण काहीच करू शकत नव्हतो. आई तर काही येणार नव्हती. मग आत्याशी थोड्या गप्पा मारल्या. आत्या पण इथे एकटीच होती, तिचे मुलं देखील दुसरीकडे राहायला गेलेली. त्याच्यामुळे आत्या एकटीच होती. छान गप्पा वगैरे मारल्या आम्ही आत्याबरोबर. आणि आम्ही घरी निघालो आता, म्हणजे तिथून निघालो आम्ही, कारण की आम्हाला तिथून कुर्ल्यामधून शॉपिंग देखील करायची होती. कारण की आता गावाला जायचं आहे. गावाला मुलींना आता सुट्ट्या पडतील लवकरच 1-2 दिवसामध्ये, त्याच्यामुळे गावाला जाणार आहे. आणि आता येणारे व्हिडिओज जे आहेत ते सगळे गावचे येणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच पटकन करून घ्या. छान छान तुम्हाला कोल्हापूरची अंबाबाई, आपलं कुलदैवत ज्योतिबा, इकडचे ब्लॉग देखील येणार आहेत. त्याच्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आता शॉपिंग केली पण माझ्या मनासारखं काही मला भेटलं नाही. चप्पल घ्यायची होती मला मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, पण माझ्या पायाच्या मापाची चप्पल लवकर भेटतच नाही. अक्षरशः सगळी दुकानं पालती घातली पण मला भेटलीच नाही माझ्या मापाची चप्पल. इतका राग येत होता, कारण की सगळ्यात जो शेवटचा नंबर असतो ना तो आमच्या पायाचा नंबर आहे. त्याच्यामुळे ना भेटलीच नाही चप्पल. जी आवडत होती त्याच्यामध्ये तो दुकानदार म्हणत होता नाहीच आहे म्हणून. असं कोणाकोणाच्या बाबतीत झाले कमेंट करून नक्की सांगा. तिथून मग मुलींना शाळेचं जे स्टेशनरीच्या वस्तू असतात ना त्या घेतल्या, कारण की कुर्ल्याला स्टेशनरीच्या वस्तू खूप होलसेल दरामध्ये भेटतात. म्हणजे कुर्ला वेस्टला स्टेशनच्या बाहेर पडल्याच तुम्हाला ती दुकानं भेटतील. अतिशय होलसेलमध्ये रेटमध्ये भेटतात. त्याच्यामुळे मग त्यांची थोडीशी खरेदी केली आणि मग तिथून आम्ही निघालो, कारण की काही भेटतच नव्हतं. म्हणून मग तिथून निघालो आम्ही आणि वाशीला आल्यानंतर देखील मी बघितलं तरी पण मला माझ्या मापाची चप्पल भेटलीच नाही. असो, आताच मी इथेच व्हिडिओचा एंड करते. आवडला तर आपल्या चॅनलला असा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.